बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 151। हे आर्थिक दान या चळवळीसाठी आम्ही हे संपूर्ण समाजाच्या समोर स्वीकारत आहोत। ऑलरेडी दिलं त्यांना, सकाळी दिलं त्यांना। आपल्या या गट क्रमांक 18 व 20च्या अंतर्गत जे येणाऱ्या शाखा आहेत त्या शाखेतील सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपल्या गट क्रमांक 20चे जे मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत ते आमचा हनन करीत आहेत, आमचे हक्क अधिकार पासून आम्हाला वंचित ठेवत आहे। तुम्हाला माहिती असेल हिंदूंच्या मंदिरामध्ये व्यवस्थापन त्यांचं हिंदू धर्मीयच करत असतात, ख्रिश्चनांचं व्यवस्थापन ख्रिश्चन धर्मीयच करतात, मुस्लिमांचं व्यवस्थापन मुस्लिम धर्मीयच करतात। मग बौद्धांच्या विहारामध्ये बौद्धांचं व्यवस्थापन का नको आहे याचा आम्हाला जाब विचारायचा आहे। म्हणूनच आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। वेळ बराच झालेला आहे, प्रस्तावना खूप मोठी होईल, आम्हाला आमचे विचार नंतर मांडायचे आहे, परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी आलेला आहोत आणि आज आपण हा आपला खार बांधणी विभागातील आंबेडकर चौकीचा बालेकिल्ला आहे, हे हा आवाज शासन दरबारी आपल्याला पोचवायचा आहे। तो आवाज पोचवण्यासाठी आपण या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवत आहोत, स्वाक्षरी मोहीम। त्या सह्यामध्ये आपलं नाव सही आपण करून ते निवेदन आपले जे बांधलेले कलेक्टर आहेत त्यांना आपण देण्यात येणार आहे। ते उद्या परवा त्याची आमची कोर कमिटी विचार करून काही सदस्यांची निवड करून ते निवेदन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारे हा आपल्या महाराष्ट्रातील आपल्या खार बांधणी विभागातील बौद्धांचा आवाज आमच्या झालेला अन्याय आहे ते महामती मुक्ती आंदोलन असंच चालू राहणार आहे, परंतु ते चालू जास्त वेळ जाऊ देता कामा नये, कारण तिथल्या बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांची तिथे दखल घेतली जात नाही याची देखील आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आपलं आंदोलन जास्त तीव्र करावं। या आंदोलनासाठी आपण जी मदत केलेली आहे त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे। याच्यापुढे आम्ही आपल्याला जेव्हा जेव्हा आवाज देऊ, साथ घालू, तेव्हा तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। आता तुर्तास एवढेच मीटर थांबवायचे आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या हे आंदोलन आपलं नुसतं आंदोलन नाही आहे, तर महाबोधी मुक्ती आंदोलन जे बिहारमध्ये चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत त्या बौद्ध धर्मीयांच्या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्माकडे असावे, महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करून किंवा त्या व्यवस्थापन समितीमध्ये सर्व बौद्ध धर्मीय असावेत, त्याचबरोबर किंवा महाबोधी व्यवस्थापन मंदिर कायदा हा रद्द करण्यात यावा। त्याचप्रमाणे महाबोधी महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही इतर धर्मियांचा हस्तक्षेप असता कामा नये। समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून त्या ठिकाणी सर्व व्यवस्थापन कमिटीचे बौद्ध धर्मीय भिक्खू वर्ग असायला पाहिजेत। अशा प्रकारे आमच्या ह्या काही मागण्या आहेत, याचं निवेदन उद्या परवा कलेक्टर ऑफिसला देण्यात येणार आहे। त्यासाठी आपण आपल्या सर्वांच्या सह्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। बंधूंनो, आपण सर्वांनी केल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। जय हिंद। तसेच इथे आपल्याला शाखा क्रमांक 190चे सर्व पदाधिकारी आपल्या कार्यक्रमाला धम्मदान देण्यासाठी आलेले आहेत, त्यांना मी लवकरच इथे मंचावर येण्याची विनंती करतो। एकशे 90 शाखेच्या महिला मंडळ असतील त्यांनी लवकरात लवकर यायचे, कार्यक्रमाला सुरुवात करायचे। आपल्या ताब्यामध्ये पाहिजे मग ते आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील। आता नाही तर केव्हा नाही, हीच लढाई, हीच वेळ आहे, आपल्याला ते करावं लागेल आपल्याला, कारण आपण रस्त्यावरती उतरूनच चळवळी करणारी माणसं आहोत। कारण चळवळ आंदोलन हे आमच्या
5वीला पोचलेला. तर पुढची दिशा ठरवताना नक्कीच वेळोवेळी आम्ही कोर कमिटी आपल्यापर्यंत तो मेसेज पोचू. आणि आता मी आदरणीय वंदनीय बनतेंना विनंती करेन की पुढील कार्यक्रम आपण त्यांच्या मी स्वाधीन करत आहेत. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समन्वयार्थ या ठिकाणी समर्थनार्थ या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत. त्या निमित्ताने आपले ध्येय, आपले संकल्प, आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेल्या आशिष गाथेने या ठिकाणी आपला हा लढा, आपलं हे आंदोलन अशाच प्रकारे यशस्वीरित्या पार होण्यासाठी मंगलमैत्री मंगलसदिच्छा भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेल्या आशिष गाथेने या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांनी शांतचित्ताने श्रवण करायचं आहे. ज्यांना येत असेल त्यांनी म्हणावं, ज्यांना येत नसेल त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्ध धम्माचा संघ सुगतनुभवा धातु धातु व्यापे लंकाय जम्बुदीपे तिजसपुरवरे नागलोके चतुपे सपे बुद्धं सबिंदे सकलदसदिसे केसलो माति धातु वन्दे बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सप्तठानेषु प्रतिष्ठितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसितं समारि विजयं अगं भक्तो संयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपं इमेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमसामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवा अरहत् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो धम्मसारथि सत्ता देव मनुष्याण भूतो भगवते स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यहि पसिको उपनायिको पाचतं वेदितको विनोहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिरचत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला एष भगवतो सावक संगो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं चेतं लोकसाति. तरी संघर्षातून
प्राप्त करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की आपल्याला स्वस्थ बसून किंवा हातावर हात ठेवून कोणतीच वस्तू किंवा कोणतंच कार्य आपलं साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यामध्ये आपल्याला संघर्षरूपी मेल्यानंतरही जिवंत या भूमीवरती राहायचं आहे. आणि म्हणून आज हाही संघर्ष आपल्या वाटेला आलेला आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेला काळाराम मंदिराचा संघर्ष असेल, चौदार तळाचा संघर्ष असेल, असे अनेक संघर्ष त्यांच्या वाटेला आले आणि त्यांनी ते पूर्ण करून दाखवले. तशाच प्रकारे हा आपल्याला बौद्ध धर्माचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि तो वारसा टिकून ठेवण्यासाठी आणि तो संघर्ष जिवंत ठेवण्यासाठी हा संघर्ष म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हा संघर्ष सुद्धा आपल्या वाटेला आलेला आहे. आणि म्हणून हा संघर्ष आपण चांगल्या प्रकारे शांततेने आणि भगवान बुद्धाच्या विनयानुसार आपण हा संघर्ष संपन्न केला पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचा जो संघर्ष आहे याला कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा कुठल्याही प्रकारचं लालचन लागू नये याची विशेष म्हणजे अशी खबरदारी घेतली पाहिजे. कारण की आपले जे काही आंदोलन आहेत, आपले जे काही सत्याग्रह असतील, जे काही आपले संघर्ष असतील, याला इथल्या प्रस्थापित सरकार असेल किंवा प्रस्थापित धर्मातले लोक असतील, यांनी एक आयडल दिलेला आहे की म्हणजे जय भीमवाले म्हटलं की म्हणजे फक्त भांडणं करणारे किंवा जय भीमवाले म्हटलं किंवा फक्त कुठल्याही प्रकारचा आक्रोश किंवा कुठल्याही प्रकारचं उधम करणारे असं एक आयडल दिलेलं आहे. परंतु ते आयडल किंवा तो धब्बा आपल्याला काय करायचा आहे, या महाबोधी महाविहाराच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला तो शांततेच्या स्वरूपाने आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला हा चालवायचा आहे. आणि म्हणून हा जो संघर्षमय असा इतिहास आपल्याला लाभलेला आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते लोक आपला इतिहास घडू शकत नाही का नाही. म्हणून आपल्याला आपला इतिहास हा संघर्षातूनच आलेला आहे. जसं भीमा कोरेगावचा संघर्ष असेल, असा हा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याला आपल्या याच पिढीला नव्हे तर भविष्य पिढीला सुद्धा तो माहिती पडावा किंवा तो भविष्यामध्ये सुद्धा आपल्या पिढीला जाणून देण्याचं जे काम आहे ते आपल्याला आपल्या वैचारिक रीतीने आपल्या त्याग शील समर्पण या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपला हा संघर्ष आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. तर महाबोधी महाविहार जो संघर्ष आहे तो आजकालचाच नाही, तर तो भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून अनागारिक धम्मपाल यांच्या माध्यमातून जे श्रीलंकेचे भिक्षू होते त्यांच्या माध्यमातून हा 1891 पासून हा संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा हा संघर्ष सुरू असताना अनागारिक धम्मपाल यांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वेचलेलं होतं. परंतु त्यांच्या काळामध्ये सुद्धा हा संघर्ष एका माणसाकडून किंवा एका व्यक्तीकडून संपन्न होत नसतो. त्याला त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराला जे कनेक्ट जे लोक आहेत तर त्याला संपूर्ण जगातील सर्व जे बौद्ध राष्ट्र आहेत ते सर्व बौद्ध राष्ट्र आहेत आणि त्या सर्व बौद्ध राष्ट्रांच्या मदतीने ते विहार चालत असते. म्हणजे त्या ठिकाणी जे भारतीय लोक जात असतील, भारतीय हिंदू भारतीय बौद्ध जात असतील, तर त्या लोकांच्या भरोशावरती किंवा या लोकांच्या भरोशावरती ते विहार चालत नाही, तर ते चालते बाहेरचे जे लोक आहेत जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रांच्या निधीवर त्या बौद्ध राष्ट्रांच्या दानावरती ते विहार चालते. त्यामुळे आपण जे काही मुक्ती आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे, बुद्धगयेला उभं केलेलं आहे, तर आपण ज्या ठिकाणी बुद्धगयेला तुम्ही जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक देशाचे मोठमोठे विहार, प्रत्येक देशाच्या मोठमोठ्या मॉनेस्ट्री आहेत. तर पहिल्यांदा आपण त्या लोकांशी संपर्क केला पाहिजे. कारण की त्या लोकांना जर आपण आपल्या विश्वासामध्ये घेतलं किंवा त्यांना जर सांगितलं की पहिल्यांदा या लोकांना जे काही आपण फंड पुरवतो, जो काही पैसा पुरवतो हा पहिल्यांदा आपण काय केला पाहिजे, बंद केला पाहिजे.
आणि जेव्हा पैसाच बंद झाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो काय, पैसा आहे. सर्वांना पैसा प्रिय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी युरोनी डॉलरनी अशा प्रकारे दान येतं. तर सध्या जर आपण ते काम जर केलं कोणतं, म्हणजे की जे बाहेरचे जे लोक आहेत, म्हणजे थायलंड असेल, श्रीलंका असेल, जे काही बौद्ध राष्ट्र आहेत, या बौद्ध राष्ट्रांशी आपण संपर्क केला पाहिजे. बौद्ध राष्ट्रांच्या संपर्कातून आपण त्यांना जो काही निधी प्राप्त होतो, त्यांचं जे काही आर्थिक जे काही जडणघडण आहे हे जर थांबवलं, त्यानंतर सर्व भारतातील जे बौद्ध स्टेट आहेत, म्हणजे जसं की महाराष्ट्र असेल, बंगाल असेल, त्रिपुरा असेल, मिझोराम असेल, ज्या ज्या राज्यामध्ये बौद्ध लोक आहेत त्या त्या लोकांनी या संघर्षासाठी काय केला पाहिजे, लढा केला पाहिजे. नाहीतर आपणच लढायचं, आपणच बदनाम व्हायचं आणि आपणच रस्त्यावरची लढाई करून आपल्यावरती केस घ्यायच्या. मात्र जेव्हा काही होईल, मुक्त होईल किंवा नाही होईल याचा सर्व जो श्रेय आहे, जे काही काम आहे हे इतर लोक घेतील. म्हणून आपण फक्त त्या गोष्टीला आपला कोणी फायदा नाही घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये आपला कोणी फायदा नाही घेतला पाहिजे. यासाठी आपण हा संघर्ष आजपासून सुरुवात करत आहोत तुमच्या माध्यमातून या ठिकाणी. तर आपण जे काही भारतातील जे बौद्ध स्टेट असतील, ज्या ज्या स्टेटमध्ये, ज्या ज्या राज्यामध्ये बौद्ध लोक राहत असतील, त्या लोकांपर्यंत सुद्धा आपण पोहोचलं पाहिजे. त्या लोकांनासुद्धा या लढ्यांमध्ये सहभागी केलं पाहिजे. आपण जर आजकाल सोशल मीडिया किंवा कुठल्याही इंटरनेटच्या या जमान्यामध्ये बघितलं तर सध्या फक्त महाराष्ट्रातील लोकांकडेच हा सध्याचा जो संघर्ष आहे हा पेटलेला आहे. सर्व महाराष्ट्रातून जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून या महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी लढा देत आहेत. परंतु आपण जर बघितलं तर बंगाल असेल, त्रिपुरा असेल, जे काही बौद्ध स्टेट असतील, ज्या ज्या स्टेटमध्ये बौद्ध लोक असतील, ते लोक मात्र आजही काय आपल्या घरामध्ये गप्प बसलेले आहेत. म्हणून आपणच या लढाईला जर आपण चांगल्या प्रकारे यशस्वी करायचं असेल तर एका राज्याने किंवा एका जिल्ह्याने किंवा एका संघटनेने काम करून चालणार नाही, किंवा आपणच पैसा खर्च करून आपणच रस्त्यावरची लढाई लढून हे चालणार नाही. तर त्यासाठी संपूर्ण भारतातील जे काही बौद्ध लोक आहेत, या सर्व भारतातील बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन हे महाबोधी मुक्ती आंदोलन यशस्वी केलं पाहिजे. आणि त्यासाठी या आजच्या मोर्चाच्या किंवा या महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आपण सर्वांनी मिळून, म्हणजे आपण तर या ठिकाणी सर्व लोक आहोत, परंतु आपल्या फेसबुक, व्हॉट्सअप जे काही सोशल मीडिया आहे याच्या माध्यमातून भारतातील कानाकोपऱ्यात जे काही बौद्ध लोक असतील, जे आपल्या फेसबुकला असतील किंवा व्हॉट्सअपला असतील, जे काही आपल्या सोशल मीडियाला अटॅच असतील, या सर्वांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जनजागृती केली पाहिजे. आणि संपूर्ण मुंबई शहर किंवा मुंबईच्या बाहेर जे काही जिल्हे आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा लढा शांततेत, चांगल्या संयमाने, चांगल्या प्रकारे हा यशस्वी पार पाडू, अशा प्रकारची मंगलमैत्री, मंगल सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण. दान देण्यात येत आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 136 या वैयक्तिक दान म्हणून मिलिंद सदानंद पवार आम्ही ते दान स्वीकारत आहोत. त्याचप्रमाणे आत्ताच
बौद्ध स्मशानभूमी ट्रस्टचे सन्माननीय जाधव साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतोय.